हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. एका गावाला माझं धर्म विषयावर 7 दिवस प्रवचन होतं. धर्म म्हणजे काय, धर्माच्या भारतीयांच्या व्याख्या काय काय आहेत, धर्माच्या पाश्चिमात्यांच्या व्याख्या. कारण वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस, एपिक्युरस, झेनॉफेनिस, जेम्स म्युरे अनेकांच्या व्याख्या आहेत. धर्माचा उदय कसा, धर्माचा विकास कसा, धर्माची आचारसंहिता, धर्माची सूत्र, एका टॉपिकवर 2-2 तास 8 दिवस प्रवचन असल्यामुळे कार्यकर्त्यांनी सांगितलं, पहा पुण्याचे महाराज येणार आहेत, 8 दिवस थांबणार आहेत आणि म्हणून 8 दिवसात कुणी वाईट खायचं नाही, वाईट प्यायचं नाही. तसा जर कुणी आढळला त्याच्यावर गावकरी कारवाई करतील. खरंच 8 दिवस गाव साधू झालं ना महाराज. कुणी वाईट खाल्लं नाही, कुणी दारू पिलं नाही. 8व्या दिवशी माझं काल्याचं कीर्तन झालं. आता परत जायचं. कार्यकर्ते म्हणले, महाराज कशाला पुण्याला जाय करता, आता संध्याकाळी जवळच कीर्तन आहे ना, इथंच आराम करा, आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर कीर्तनाला येतो. आणि म्हणून काला झाल्यावर त्या गावात थांबायचा प्रसंग आला. संध्याकाळी पाहिलं अर्ध गाव उचलून घरी आणावं लागलं. आणि 8 दिवसाची कसर गावकऱ्यांनी एका दिवसात काढली. काही वासना तेवढ्या पुरत्या जातात, त्या परत आल्याशिवाय राहत नाही. पहा ना तुम्ही, गोकुळामध्ये चिंता ते पळाली गोकुळा बाहेर. पुतणेला मारलं, चिंता पळून गेली. मामळ भटाच्या रूपानं परत त्याची फजिती केली, चिंता पळून गेली. शकटासुराच्या रूपानं परत शकटासुराला मारलं, चिंता पळून गेली. तृणावर्ताच्या रूपानं परत. याच्यातून एकच कळण्यासारखं आहे, पळून गेलेली कधी ना कधी परत आल्याशिवाय राहत नाही. पळून गेलेली कधी ना कधी परत. असं पण काही वासना मुळा सहज संपल्या जात असे. पावसाळ्याचे दिवस सगळे शेतकरी पेरणीच्या मागू लाग. एक शेतकरी कपाळाला असा हात लावून बसला, आपल्याकडे बीज नाही तर पेरायचं कुठून. बायको हुशार होती, म्हणजे का हो पेरणी करायची नाही का. तो म्हणलं करायची, पण आपल्याकडे बी नाही. ती म्हणली, मी शेतकऱ्याची मुलगी आहे, मला माहिती होतं आपल्याला पुढे बी लागणार आहे, म्हणून मी सगळं साठवून ठेवलंय, तुम्ही तयारीला लागा. इतका आनंद झाला. त्याला पत्नी असावी तर अशी, पतना तारयती सपत्नी, जी पतनापासून तारून येते त्याला म्हटलं जातं पत्नी. पतिव्रतेचे 6 गुणधर्म: कार्येषु मंत्री, कर्णेषु दासी, भोजेषु माता, शयनेषु रंभा, क्षमया धरित्री, धर्मानुकूला. 6 गुणधर्म आहेत. कार्येषु मंत्री, कार्य करताना मंत्र्याप्रमाणे नवऱ्याला सल्ला देणारी, त्याला म्हणायचं कार्येषु मंत्री. समजा हे बाबा आहे, यांचं 70 वर्षाचं आयुष्य वय आहे. त्यांना विचारलं, बाबा 70 वर्ष तुम्ही या घरात राहिले, तुम्हाला आता सांगता येतील तुमच्या घरात भांडी किती आहेत, ताटे इतकी, तांबे इतके, ग्लास इतके, वाटे इतक्या? नाही ना. 70 वर्ष बाबा ज्या घरात राहिले त्या घरात भांडी किती आहेत त्यांना आजही सांगता येणार नाही. पण काल लग्न करून आलेली पोरगी आज सांगू शकते आपल्या घरात चमचे किती आहेत. कार्येषु मंत्री असं नाही. चमच्याचं फार अवघड काम आहे महाराज. काय सांगायचं तुम्हाला. मला सांगा ना, आज 600 रुपये किलोचं गावठी तूप 15 किलो घेतलं डब्यामध्ये आणि त्याच्यात 2च चमचे राखेल टाकले, काय होईल? अख्खं दूध नाही. कोजागिरीला पातेलं भर दूध घेतलं आणि त्याच्यात 2च चमचे ताक टाकलं, काय होईल? एवढी 2 चमच्यांची ताकद असते. मुद्दा सांगत होतो मी. आणि त्यावेळेस सांगितलं, अगं आपल्याकडे बी आहे, तू आज सांगतेस तू कशात रांजणार किंवा डब्यात साठवून ठेवलं असेल, वरून लिंपण लावलं असेल, इतक्या दिवसात त्याच्यावर जाळी झाली असेल, त्याला कीड लागली असेल, असं बी पेरून काही फायदा आहे का? ती म्हणजे कमाल आहे. तुम्हाला काय वाटतं, मला काही ज्ञान नाही का? मला माहिती होतं की हे बी असं रांजणात किंवा डब्यात भरून ठेवलं, वरून लिंपण लावलं तर आतमध्ये जाळी होईल, ते कीड लागेल, म्हणून भरून ठेवताना चांगलं भाजून ठेवलेलं आहे बी.
आता हे भाजून ठेवलेलं बी कोणत्या खडकावर पेरलं म्हणजे उगवेल. तसं संत सांगतायत वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. वासनेचे बीज जळून जाय, अशी ज्याची वासना मुळासह जळून संगा झाली त्यालाच ब्रह्मरसाची गुढी प्राप्त होते, असं तो बाराय अभंगाच्या पहिल्या ब्रह्मरस गोडी दयाची भावनी. ब्रह्मरस गोडी दयाची भावनी. ब्रह्मरस गोडी दयाची भावनी. गोडी तयासी भावली, वासना निमाली समूळ ज्याचे, याला अनन्याश्रय दोष म्हटलं जात. अगोदर ब्रह्मरस गुढी आणि मग वासना निमाली, का अगोदर वासना निमाली आणि मग ब्रह्मरस गुढी, याला अनन्याश्रय म्हणा. व्याघात दोष, अनन्याश्रय दोष असे दोषाचे प्रकार. व्याघात दोष म्हणजे एखादा दुसऱ्याला सांगतो, अहो मला असं वाटतं दिवसभर तुमच्या बरोबर गप्पा माराव्यात, पण करू काय, मे मुखम जिव्हा नास्ती, माझ्या तोंडात जीभच नाही. ज्याच्या तोंडात जीभ नाही तो सांगतो. माझ्या घराण्याचा इतिहास जर सांगितला तर ब्रह्मचारीचे मी पिता, माझा बाप आयुष्यभर ब्रह्मचारी राहिला. माझ्या आईने एवढे उपास तापास व्रत होय केले, नवस केले, पण माता तुम वंदेव बिचारी शेवटपर्यंत वांध राहिली. आणि आजोबांचा इतिहास सांगितला तर पुत्रहीन पिता महा, माझे आजोबा तर पुत्रहीनच होते, याला व्याघात दोष म्हणा. असं आहे. आता मला सांगा, बाप ब्रह्मचारी तर याचा जन्म कसा? बरोबर मामासाहेब दांडेकर एकदा प्राचार्य असल्यामुळे कॉलेजला निघाले. बाबा गरीबाला काहीतरी भीक द्या ना.
त्याच्याकडे पाहिलं मामाने आणि सांगितलं, अरे शाळेत जायचं तुझं वय आणि या वयात तू भीक मागतोस. त्यानं सांगितलं, बाबा गरीबाला कसली आली शाळा, ठरलेलं वर्णन होतं त्याचं. मामाने विचार केला, नसेल शाळेत जा, सरकारच त्या डोक्याचं काय करता. ज्यांचं अख्खं सरपण वाळलंय त्यांना सरकार शिकवतंय, ज्यांचं अख्खं सरपण वाळलंय त्यांना सरकार शिकवतंय. गावाच्या गाव साक्षर होतात, पेपर गुरुजीच लिहितात. एका ग्रामपंचायतीत जाण्याचा योग आला. बाई सरपंच होत्या, खुर्चीवर बसलेल्या समोर असा टेबल, तेवढ्यात एक पोरगा एबीसीचा फॉर्म घेऊन आला. टेबलावर फॉर्म ठेवला त्याच्या बाजूनं. मग बाईंनी असं फक्त फिरून घ्यायचं आणि सही करायची. मग बाई इतक्या शिकलेल्या खुर्चीवरून उठल्याने इकडून येऊन सही केली. अख्खं गाव साक्षर. चिगळं फाटली म्हणजे आभाळ फाटले, चिगळं लावणं अवघड काम आहे. आभाळ फाटले, चिगळं लावणं अवघड काम आहे. आणि म्हणून ज्यांना खरं शिकायचं त्यांना डोनेशन मुळे जाता येत नाही, म्हणून नसेल शाळेत जा. विचारलं, अरे मग तू राहतोस कुठं. त्याचं ठरलेलं उत्तर, बाबा गरीबाला कसलं आलंय घर. मामाने विचार केला, नसेल घर, फुटपाथवर राहत असेल, नाही तर सिमेंटच्या पाईप मध्ये राहत असेल. मग विचारलं, अरे तुला राहायला घर नाही, तू शाळेत जात नाही, मग तुझे आईबाप काय करतात. त्याचं ठरलेलं उत्तर, बाबा गरीबाला कसले आलेत आईबाप. किती गरीब झाला तर आईबाप नाही, हे कसं शक्य आहे, याला व्याघात दोष म्हटलं जात. तसं एक अनन्याश्रय दोष आहे. एका मुलीला असं वाटलं, मला सासू असावी. जुना काळ आहे, आताच नाही, जुन्या काळामध्ये मला सासू असावी, सासरा असावा, दीर असावा, ननंद असावी, अशी सगळी माझी मायेची माणसं मला असावी. त्या दृष्टीनं तिनं प्रयत्न सुरू केला. एका वर्षाच्या प्रयत्नामध्ये तिला सासू मिळाली. दुसऱ्या वर्षी तिला सासरा मिळाला, तिसऱ्या वर्षी दीर मिळाला, चौथ्या वर्षी ननंद मिळाली. असं किती जणांच्या पाण्यात एका वर्षी एक. ती काय सर्टिफिकेट आहेत काय. तिला ही सगळी मिळवायची असेल तर तिने नवरा करावा. त्याच्याबरोबर सासू आली, सासरा आला, दीर आला, ननंद आली. एका साधनात ही सगळी साधनं. नामस्मरण हे एक असं साधने, ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरवीन नेम नाही तुझा. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध. नामस्मरण केल्यानं वासना संपली, राहिली वासना तुझे पायी. तुका म्हणे अवघी आवरली वासना, आता नारायणा दुसऱ्या पासोनी. आणि नामस्मरणानं ब्रह्मरसाची प्राप्ती, ह्या दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्या. शिव ब्रह्मरस आवडीने. विना पखवात स्वरात लावून घ्या. तुमच्या स्वरात जसा असेल, काळी 2 काळी 3 पांढरी 4 जसा असेल तसा. जीवनामध्ये संगीत पैदा व्हावं असं वाटत असेल तर जीवनाचा विना लावून घ्या. काय वर्णन केलेलं आहे का. बऱ्याच वेळेला असं होतं, विना गाळ्यात अडकवला ना स्वराचं ज्ञान नसतं. एवढ्या खुंट्या पिळून ठेवतात ना, स्वरच कळत नाही. ही जास्त पिळलेली खुंटी म्हणजे भर उन्हाळ्यात चारही बाजूला अग्नी पेटवायचा आणि मध्ये तपश्चर्याला बसायचं. ही जास्त पिळलेली खुंटी. आणि कधी कधी खुंट्या इतक्या ढिल्या राहतात, श्रावणही कळत नाही आणि एकादशी सोमवारही कळत नाही. लावो नाही काय सांगताय संत पा, लावून घ्या म्हणजे जीवनामधून असं संगीत पैदा होईल. तसं या ठिकाणी नामस्मरणानं सेवू ब्रह्मरस. कारण का, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. मग तुमचा योग मार्ग असू द्या, समाधीचे सुख सांडा ओवाळणी, किंवा आपण कार्याच्या कीर्तनामध्ये चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. नामस्मरणानं ब्रह्मरसाची प्राप्ती, नामस्मरणानं वासनेची निवृत्ती. अशी ज्याची वासना नष्ट झाली त्याला ब्रह्मरसाची गुढी प्राप्त झाली. ब्रह्मरसावर पाहिजे तेवढं बोलता येईल, पण मुद्दा एवढा की असा जो महात्मा आहे त्याला कुठल्याही प्रकारचा विटा लागत नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाही त्या विटा अखंड Kumar
चपला बोट चपला बोट हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.